तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 312 आणि 312 पेजवर वरून 7वी ओळ मध्येच आहे शंका. सापडलं? चला, तर विचार मूळ चालू आहे सोपाधिक भ्रम. बरोबर? तर अप्रमेयचा विस्तार, आता ते सर्व माहितीच आहे तुम्हाला. तर अयथार्थ निश्चय त्याचे 2 विभाग केले होते, तर्क आणि विपर्यय. त्या विपर्ययाचे म्हणजे भ्रम ज्ञानाचे 2 विभाग, निरुपाधिक भ्रम, सोपाधिक भ्रम. त्यात सोपाधिक भ्रमाचे उदाहरण दिले होते. एक, स्फटिकाच्या ठिकाणी रक्ततेचा भ्रम, हा देखील सोपाधिक भ्रम आहे. त्या सोपाधिक भ्रमाचे देखील 2 विभाग, बाह्य सोपाधिक भ्रम, अंतर सोपाधिक भ्रम. तर बाह्य सोपाधिक भ्रमाचं उदाहरण आहे स्फटिकाच्या ठिकाणी रक्ततेचं ज्ञान. 1, किंवा तत्ववेत्ता पुरुषाला स्वरूपाच्या ठिकाणी भासणारा हा सर्व प्रपंच हा भ्रमच आहे, पण हा कोणता आहे? जी बाह्य सोपाधिक भ्रम आहे. ठीक. त्याच्यानंतर आंतर सोपाधिक भ्रम, त्याचेही उदाहरण दिले होते की जीवाला जो कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम झालाय, म्हणजे आत्मा कर्ता भोक्ता नसून मी कर्ता आहे, भोक्ता आहे, हा जो भ्रम हा देखील सोपाधिक भ्रम आहे, पण कोणता? आंतर सोपाधिक भ्रम. त्याचप्रमाणे स्वप्न पदार्थाचा जो भ्रम आहे तो सुद्धा आंतर सोपाधिक भ्रम आहे. ठीक. यावर विवाद चालू झाला होता की काही लोक, अर्थात नैयायिकाधिक लोक, स्वप्न पदार्थाला स्मृतिरूप मानतात. परंतु स्वप्न पदार्थ स्मृतिरूप आहे असं जर सिद्ध झालं तर त्या स्वप्न ज्ञानाला आंतर सोपाधिक भ्रम रूपाने सिद्ध करता येणार नाही, कारण स्मृती ज्ञान हे हमेशा भ्रमरूपच असतं असं नाही आहे. मग काय? तर स्वप्न ज्ञान हे काय आहे? स्मृतिरूप नाही, तर अनुभव रूप आहे. ठीक आहे. मग अनुभव रूप कसं आहे याच्यावर भरपूर चर्चा झाली. पूर्व पक्षी म्हणाले की स्मृतिरूप आहे, सिद्धांताने सांगितलं हे अनुभव रूप आहे. मग अनुभव भ्रमरूप अनुभव आहे. तो कोणता भ्रम आहे? तर आंतर सोपाधिक भ्रम आहे, हे सिद्ध झालं. तर आता पुन्हा पूर्व पक्षी शंका करतो आहे. ठीक. शंका सापडलं. इस प्रकार ता स्वप्न के ज्ञान को जो अनुभव रूप मानोगे. तर सिद्धांतांनी सिद्ध करून दिलं की स्वप्न पदार्थ आणि स्वप्न पदार्थाचं ज्ञान हे अनुभव रूप आहेत, स्मृतिरूप नाही. त्यावर पुन्हा शंका करतो पूर्व पक्षी. काय म्हणतो? इस प्रकार ता स्वप्न के ज्ञान को जो अनुभव रूप मानोगे तो 3 स्वप्न के रथाधिक पदार्थों की जागृत विषय भी अनुवृत्ती होनी चाहिए. स्वप्न संपलं, जागृती अवस्था प्राप्त झाली, तर ते स्वप्नातले पदार्थ जागृत अवस्थेत सुद्धा दिसायला पाहिजे, यायला पाहिजे, त्यांची अनुवृत्ती व्हायला पाहिजे. किंवा जर स्वप्न पदार्थांना अनुभव रूप मानलं तर. म्हणजे का बरं असं अनुभव मानणं, अनुभव रूप मानणं म्हणून तेवढ्याने कसं काय स्वप्न पदार्थाची अनुवृत्ती तुम्ही जागृतीत यायला पाहिजे असं म्हणता, असा कोणी प्रश्न करेल. तर त्याचं कारण सांगतात पूर्व पक्षी. जागृत विषय भी अनुवृत्ती होनी चाहिए. काहे ते? का बरं? जे पदार्थ जिस अधिष्ठान विषय कल्पित होवे है तिस अधिष्ठान के ज्ञान ते 3 पदार्थों का नाश होवे. हा नियमच आहे की जे पदार्थ ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कल्पित असतात त्या अधिष्ठानाचं जर ज्ञान झालं तर त्या पदार्थांचा काय होतो? नाश होतो. जसं उदाहरण, जे पदार्थ सर्प पदार्थ ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी, रज्जू अधिष्ठानाच्या ठिकाणी कल्पित आहे सर्प, आणि म्हणून 30 अधिष्ठान के रज्जू अधिष्ठान के ज्ञान ते रज्जुरूप अधिष्ठानाचं ज्ञान झालं असता 3 पदार्थों का नाश होवे. 3 पदार्थों का सर्प पदार्थ का नाश होवे, हा नियम आहे. और
ते स्वप्न के पदार्थ ब्रह्म चैतन्य विषय ही कल्पित है. आणि स्वप्न पदार्थाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म चैतन्य आहे. याते ता ब्रह्म चैतन्य के साक्षात्कार करी के ही तीन स्वप्न पदार्थों का नाश होवेगा. है की नाही? ब्रह्म चैतन्याचा जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा त्या साक्षात्काराच्या माध्यमानेच त्या सर्व स्वप्न पदार्थाचा काय होईल? नाश होईल. कारण नियम दिला की जे पदार्थ जे पदार्थ ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कल्पित असतात त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर त्या कल्पित पदार्थाचा काय होतो? नाश. स्वप्न पदार्थाचं अधिष्ठान कोण? ब्रह्मचैतन्य. जेव्हा कधी ब्रह्मचैतन्याचं ज्ञान होईल तेव्हा स्वप्न पदार्थाचा काय होईल? मग नाश. अर्थात केवळ स्वप्नातून जो मनुष्य जागृत अवस्थेत आला याचा अर्थ त्याला अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालंय का? नाही झालं. आणि जर अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं नाही तर स्वप्न पदार्थाचा नाशच होणार नाही. आणि जर स्वप्न पदार्थाचा नाश होणार नाही तर ते स्वप्न पदार्थ जागृतीत सुद्धा यायला पाहिजे. कारण त्यांचा नाश झालेला. नाश का झाला नाही स्वप्न पदार्थाचा? अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नाहीये. ठीक आहे असा. कारण तुम्ही त्यांना अनुभव रूप मानतात म्हणजे अनुभवाचा विषय तिथं पदार्थ आहेत असं म्हणता. स्मृतिरूप म्हणायला तयार नाही. आणि ते पदार्थ आहे तिथं. कोणते? स्वप्नाचे पदार्थ. आणि त्यांचा नाश तर अधिष्ठानाच्या ज्ञानानेच होईल. आणि जागृत अवस्था प्राप्त होणं म्हणजे काही अधिष्ठानाचं ज्ञान नव्हे. म्हणजे त्या पदार्थांचा नाश होणारच नाही. आणि जर नाश होणार नाही तर ते स्वप्नातले पदार्थ जागृतीत सुद्धा यायला पाहिजे, दिसायला पाहिजे. कळलं ना? और ते स्वप्न पदार्थ ब्रह्मचैतन्य विषयी म्हणजे जे ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणीच कल्पित आहे. याते ता ब्रह्मचैतन्य के साक्षात्कार करिके ही त्या ब्रह्मचैतन्याच्या साक्षात्कारानेच तीन स्वप्न पदार्थों का नाश होवेगा. लागलं? सो अधिष्ठान ब्रह्म का साक्षात्कार इस पुरुष को है नहीं. ज्याला स्वप्न पडत आहेत आहे की नाही, आणि जो स्वप्नातून जागृतीत येतो पुन्हा सुषुप्तीत जातो कधी स्वप्नात येतो असा जो पुरुष आहे व्यावहारिक पुरुष त्याला जागृतीत आला म्हणजे ब्रह्मज्ञान झालेलं आहे का? नाही. अर्थात अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नाही. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही म्हणून अध्यस्त जे स्वप्न पदार्थ त्यांचा नाश होणार नाही. आणि जर त्यांचा नाश होणार नाही तर ते स्वप्नातले पदार्थ जागृतीत दिसायला पाहिजे. स्व अधिष्ठान ब्रह्म साक्षात्कार इस पुरुष को है नहीं. लागले एवढं? और ता अधिष्ठान साक्षात्कार ते भिन्न दूसरा कोई तीन स्वप्न पदार्थों का निवर्तक है नहीं. कारण कल्पित वस्तूची निवृत्ती केवळ आणि केवळ अधिष्ठानाच्या ज्ञानानेच होते, अन्य उपायाने होतच नाही. और ता अधिष्ठान साक्षात्कार ते भिन्न दूसरा कोई तीन स्वप्न पदार्थों का निवर्तक है नहीं. याते म्हणून जागृत अवस्थेमध्ये तीन त्या स्वप्न पदार्थों की त्या स्वप्न पदार्थाची अनुवृत्ती अवश्य होनी चाहिए. अनुवृत्ती व्हायला पाहिजे. जो कदाचित इस अर्थ विषय इष्टापत्ती करोगे. आता शंका करत बोलतोय सिद्धांतांना. कदाचित तुम्ही म्हणाल हो इष्टापत्ती काही अडचण नाही, मान्य आहे आम्हाला. काय की स्वप्नाचे पदार्थ जागृतीत येतात असं जर तुम्ही मान्य करत असाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. का बरं सांगताय? जो कदाचित इस अर्थ विषय इष्टापत्ती करोगे. या अर्थामध्ये इष्टापत्ती करणं म्हणजे काय की आम्हाला मान्य आहे स्वप्नाचे पदार्थ जागृतीत येतात, त्याची अनुवृत्ती होते असं जर स्वीकार कराल तर त्याला म्हणायचं इष्टापत्ती. इष्टापत्ती करोगे तो सर्व लोगों के अनुभव का विरोध होवेगा. विरोधी कशाला? अनुभवाला. कारण सर्व लोकांचा अनुभव काय आहे बरं की स्वप्न पदार्थ हे स्वप्नातच राहतात. स्वप्न पदार्थ जागृतीत येतात असा कुणाचाही अनुभव नाही. अनुभव का विरोध होवेगा. अर्थात सर्व लोग स्वप्न के पदार्थों का जागृत विषय अभाव ही माने है की नाही. सर्व लोक स्वप्नाच्या पदार्थांचा जागृत अवस्थेमध्ये काय मानतात? अभावच मानतात. याते म्हणून ता स्वप्न के ज्ञान विषय अनुभव रूपता संभवती नाही. म्हणून त्या स्वप्नाच्या ज्ञानामध्ये स्वप्न ज्ञान हे अनुभव रूप आहे असं म्हणणं योग्य नाही.
अर्थात स्मृतीरूपच मानलं पाहिजे असं म्हणत आहे कोण? पूर्वपक्षी. ता स्वप्न के ज्ञान विषय अनुभव रूपता संभवती नाही. लागलं एवढं उत्तर. आता समाधान. किती भारी शंका केली आहे, युक्तीने शंका केली आहे, बरोबर. आता समाधान देतात. कार्य का नाश दो प्रकार का होवे है. कार्याचा नाश किती प्रकारचा आहे? दोन. एक तो बाद होवे है, दूसरा लय होवे है. एक बाद रूप नाश आणि दुसरा आहे लय रूप नाश. ठीक आहे ना. काय फरक आहे दोन्ही मध्ये? स्वतः सांगतात ग्रंथकार. तहा अधिष्ठान के वास्तव स्वरूप के साक्षात्कार करिके जो कार्य का अपने उपादान कारण रूप अज्ञान सहित नाश है ताका नाम बाद है. बाद म्हणजे काय? बादाची परिभाषा. ठीक, बघा आता. अधिष्ठान के वास्तव स्वरूप के साक्षात्कार करिके. अधिष्ठानाचं जे वास्तव स्वरूप आहे त्याचा साक्षात्कार झाला असता, त्या साक्षात्कार झाल्यामुळे काय घडतं? त्या कार्याचं जे उपादान कारण अज्ञान त्याच्या सहित नाश, त्याला म्हणायचं बाद. अधिष्ठानाच्या ज्ञानाने कार्याचा उपादानासहित जो नाश, कार्याचा विनाश, उपादानाचा विनाश, त्याला म्हणायचं काय? बाद. जसं अधिष्ठान आहे रज्जू, अध्यस्त आहे कार्यरूप सर्प, बरोबर. मग आता जवळ गेल्यानंतर बॅटरी लावली आणि हातात घेऊन बघितलं तर ती दोरी निघाली, रज्जू. मग अधिष्ठानाचं वास्तव ज्ञान झालं की नाही? झालं. त्यामुळे घडलं काय? की कार्य जो सर्प त्याचाही नाश झाला आणि कार्य जो सर्प त्याचं उपादान कारण जे रज्जूचं अज्ञान त्याचाही काय झाला? नाश झाला. कार्यसहित कारणाचा नाश, याला म्हणायचं काय? बाध. ठीक. नाश है ताका नाम बाद है. जैसे उदाहरण शुक्ति रूप अधिष्ठान के साक्षात्कार करके. अधिष्ठान कोण? शुक्ती. आणि तिचा काय झाला आहे? साक्षात्कार, प्रत्यक्ष. शुक्ति रूप अधिष्ठान के साक्षात्कार करके रजत रूप कार्य का अपने उपादान कारण अज्ञान सहित. कार्य कोण? रजत. त्याचं उपादान कारण कोण? अज्ञान, शुक्तीचं अज्ञान. रजत रूप कार्य का अपने उपादान कारण अज्ञान सहित नाश होवे है, इसी का नाम बाद है. यालाच काय म्हणायचं? बाद. और आता दुसरा लय रूप नाश सांगतात. और ता उपादान कारण के, सापडलं का? ता उपादान कारण के विद्यमान हुए भी ता कार्य का जो तिरोभाव मात्र है ताका नाम लय है की नाही? म्हणजे काय बरं? उपादान कारण तसंच राहतं, ती काही नष्ट होत नाही. केवळ कार्य त्याचा तिरोभाव होतो, दिसत नाही, प्रतीतीला येत नाही कार्य. मग त्याचाही काय झाला आहे? एक प्रकारचे नाशच झाला आहे. पण तो नाश कोणत्या प्रकारचा आहे? लयरूप नाश आहे की नाही? मुळासहित झाड तोडलं तर तो झाला बाद, आत्यंतिक नाश म्हणजेच बाद आहे की नाही? खाली खोड तसंच ठेवलं आणि वरून तोडलं आहे की नाही, तर त्याला काय म्हणायचं? लय. कारण तसंच ठेवलं आहे, केवळ वरचं कार्य काढलं तर पुन्हा 2-3 महिन्यात पुन्हा शेवग्याचे सांगा लागतात की नाही? त्याला काय म्हणायचं? लय. ठीक आहे ना. और ता उपादान कारण के विद्यमान हुए भी ता कार्य का जो तिरोभाव मात्र है ताका नाम लय है. तहा स्वप्न के रथाधिक पदार्थ अंतकरण माया द्वारा शुद्ध चैतन्य विषय अध्यस्त है. आता अध्यस्त कार्य कोण? स्वप्नाचे पदार्थ. त्याचं अधिष्ठान कोण? शुद्ध चैतन्य ब्रह्म. आणि त्या कार्यरूप स्वप्न पदार्थाचं कारण कोण? अंतकरण माया आहे की नाही? माया मूळता विद्याच आहे ना, सर्व अध्यासाला आहे की नाही? तिचं कार्य अंतकरण. तर अंतकरण माया हे दोन्ही कारण आहे. ठीक आहे, चला. कारण मायेचं कार्य अंतकरण आणि ते अंतकरणच काय करतं? स्वप्न पदार्थाचा आकार धारण करतं, असं आहे. तर हा स्वप्न के रथाधिक पदार्थ अंतकरण माया द्वारा शुद्ध चैतन्य किंवा अंतकरण रूप माया द्वारा असं करू शकता. ठीक आहे. शुद्ध चैतन्य विषय अध्यस्त है. और
ता शुद्ध चैतन्य रूप अधिष्ठान का साक्षात्कार इस पुरुष को जागृत काल विषय है नहीं. स्वप्नातून जो मनुष्य जागा झाला याचा अर्थ त्याला अधिष्ठान शुद्ध चैतन्याचं ब्रह्माचं ज्ञान झालं असं आहे का? नाही आहे. ब्रह्माचं ज्ञान झालंच नाही आहे. बरोबर. मग तरी पण त्याला स्वप्न दिसत नाही. मग आता स्वप्नाचा नाश झाला हे बरोबरच आहे, पण तो नाश कोणता प्रकारचा? लयरूप नाश. कारण अधिष्ठानाचं ज्ञान न झाल्यामुळे त्या स्वप्नाचं उपादान कारण जे अंतकरण किंवा माया त्याचा नाश न होता केवळ स्वप्न पदार्थाचा तिरोभाव किंवा निवृत्ती झाली आहे. मग ती निवृत्ती किंवा तो निवृत्तीरूप नाश कोणता नाश आहे? तो लयरूप नाश आहे. और शुद्ध चैतन्य रूप अधिष्ठान का साक्षात्कार इस पुरुष को जागृत काल विषय है नहीं. याते म्हणून शुक्ति रजत की न्यायी तीन स्वप्न पदार्थों का बादरूप नाश तऊ होता नाही. ज्याप्रमाणे शुक्तीचं ज्ञान झालं असता रजताचा काय होतो? बाद होतो. बाद होतो म्हणजे कार्यसहित उपादान कारणाचा नाश होतो. तसा बाद स्वप्न पदार्थाचा होत नाही केव्हा? जागृतीत आला असता. या ते शुक्ती रजत की न्यायी शुक्तिरस्ताप्रमाणे म्हणजे शुक्तिरस्ताचा जसा बाद होतो त्याप्रमाणे तीन स्वप्न पदार्थों का बाद रूप नाश तो होता नहीं. परंतु सो स्वप्न पूर्व उक्त रीति से सोपाधिक भ्रम है. परंतु स्वप्नाचा जो भ्रम आहे तो कोणता? सोपाधिक भ्रम आहे की नाही. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या ठिकाणी रक्ततेचा भ्रम, बरोबर, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा भ्रम सोपाधिक भ्रम आहे. एवढंच की हे बाह्य सोपाधिक भ्रम आहे. आणि आंतर सोपाधिक भ्रम तोही सांगितला होता, कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम पहिला आंतर सोपाधिक भ्रम आहे. तसं स्वप्न पदार्थाचा भ्रम, स्वप्न पदार्थाचं ज्ञान हा सुद्धा भ्रमच, पण कोणता? आंतर सोपाधिक भ्रम आहे. बरोबर. पंक्ती पहा. परंतु सो स्वप्न म्हणजे ते स्वप्न पूर्व उक्त रीति से सोपाधिक भ्रम है. लागलं. याते म्हणून जैसे ज्याप्रमाणे जपा कुसुमादि रूप उपाधि की निवृत्ती ते स्फटिक विषय लोहित की निवृत्ती होवे है. उपाधीची निवृत्ती झाली की स्फटिकामध्ये लोहितपणा लालपणा दिसायचं बंद होतं. ठीक आहे. अधिष्ठानाचं जरी ज्ञान झालं स्फटिक सफेद आहे म्हणून, तरी सुद्धा त्या स्फटिकामध्ये लालपणा तोपर्यंत दिसतच राहतो जोपर्यंत उपाधी आहे. आणि उपाधी बाजूला झाली तरच तो लालपणा दिसायचा काय होतो? स्फटिकामध्ये दिसायचा बंद होतो. जैसे जपा कुसुमादी रूप उपाधी की निवृत्ती ते निवृत्ती झाल्याने स्फटिक विषय स्फटिकाच्या ठिकाणी लोहित की निवृत्ती होवे, लालपणाची काय होते? निवृत्ती. तैसे उपाधि की निवृत्ति ते तीन स्वप्न पदार्थों की भी निवृत्ती संभव्य है. बरोबर. त्याप्रमाणे उपाधीची निवृत्ती झाल्यामुळे स्वप्न पदार्थाची सुद्धा काय होते? निवृत्ती होते. अधिष्ठानाचं ज्ञान न होता देखील निवृत्ती होऊन जाते. लयरूप निवृत्ती होते. काय की नाही. उपाधीची निवृत्ती झाल्यामुळे म्हणजे कोण उपाधी आहे तिथं? इथं जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये तर उपाधी लक्षात येते की जपा कुसुमाचा स्फटिकाचं सानिध्य, पण इथं उपाधी कोण आहे हा प्रश्न. तैसे उपाधि की निवृत्ती ते तीन स्वप्न पदार्थों की भी निवृत्ती संभव्य है. लागलं एवढं. याते आता कोण उपाधी आहे सांगतात. याते जागृत अवस्था विषय तीन स्वप्न पदार्थों की अनुवृत्ती संभवती नहीं. मूळ प्रश्न काय होता की जागृत अवस्थेमध्ये स्वप्न पदार्थाची अनुवृत्ती व्हायला पाहिजे, कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नाहीये. उत्तर दिलं काय? जरी अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नसलं तरी त्या स्वप्न पदार्थाची निवृत्ती होते. म्हणजे कसं काय निवृत्ती होते? बा अधिष्ठानाचं तर ज्ञान झालं नाही आणि अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय तर अध्यस्थाची निवृत्ती होत नाही. तर त्याचं काय उत्तर दिलं की ती निवृत्ती दोन प्रकारची, बादरूप निवृत्ती, लयरूप निवृत्ती. बादरूप निवृत्ती होण्याकरिता तर अधिष्ठानाचं ज्ञानच व्हावं लागतं, त्याच्याशिवाय बादरूप निवृत्ती होत नाही. पण लयरूप निवृत्ती होण्याकरिता अधिष्ठानाचं ज्ञान होणं आवश्यकच आहे असं काही नाही, आहे की नाही. म्हणून इथं जागृतीत आलेल्या मनुष्याला जरी
शुद्ध चैतन्य रूप अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नसलं तरी स्वप्न पदार्थ जे प्रतीतीला येतात, ज्या उपाधीने प्रतीतीला येतात, त्या उपाधीची निवृत्ती झाल्यामुळे स्वप्न पदार्थाची निवृत्ती होते. आणि स्वप्न पदार्थाची निवृत्ती होते म्हणून त्या स्वप्न पदार्थाची अनुवृत्ती जागृतीत व्हायला पाहिजे असं म्हणता येत नाही. लागलं. आणि म्हणून स्वप्न पदार्थ अनुभव रूपच आहे. मूळ मुद्दा काय होता की जर तुम्ही स्वप्न पदार्थाला अनुभव रूप मानाल तर जागृतीत अनुवृत्ती व्हायला पाहिजे. उत्तर दिलं स्वप्न पदार्थ अनुभव रूप आहेत तरी सुद्धा जागृतीत त्याची अनुवृत्ती व्हायला पाहिजे असं म्हणता येत नाही. म्हणजे कस काय तर त्याची निवृत्ती होते. म्हणजे निवृत्ती कस काय होते? अधिष्ठानाचं तर ज्ञान झालेलं नाही. जरी अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नसलं तरी उपाधीच्या निवृत्तीमुळे लयरूप निवृत्ती होते. आणि म्हणून स्वप्न पदार्थ अनुभव रूप आहे तरी त्याची अनुवृत्ती व्हायला पाहिजे ही आपत्ती आता देता येत नाही. किती भारी उत्तर दिलं. या ते जागृत अवस्था विषय. लागलं का? जागृत अवस्थेमध्ये 3 स्वप्न पदार्थों की अनुवृत्ती संभवती नाही. तहा जागृत आता कोण उपाधीची निवृत्ती झाल्यामुळे स्वप्न ज्ञानाची लयरूप निवृत्ती होऊ राहिली त्याचा विचार देऊ राहिले. आता उपाधी कोण आहे ते? तहा जागृत के संस्कार. स्वप्नाचे कारण कोण आहे? नंबर 1 जागृतीचे संस्कार. तथा स्वप्न विषय भोग देणे हारा कर्म. स्वप्नामध्ये भोग देणार कर्म ही दुसरी उपाधी. तथा निद्रा दोष. इन तीनों करके विशिष्ट जो अंतकरण ही उपाधी आहे. अंतकरण उपाधी आहे पण नुसतं अंतकरण उपाधी नाही आहे. कसं अंतकरण? या 3 विशेषणाने विशिष्ट अंतकरण. कोण कोण 3 विशेषण? नंबर 1 जागृत अवस्थेचे संस्कार, जागृत पदार्थाच्या ज्ञानाचे संस्कार. नंबर 2 स्वप्नामध्ये भोग देणार कर्म. नंबर 3 निद्रा दोष. इन तीनों करके या तिघांनी विशिष्ट जे अंतःकरण ते स्वप्न पदार्थाचं काय आहे? उपाधी आहे. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा मनुष्य स्वप्नातून जागृतीत येतो तेव्हा अंतःकरण नष्ट झालं असं नाही. अंतःकरण आहे पण त्या अंतःकरणाचे विशेषण नाही ना. आहे की नाही? संस्कार. पुन्हा दुसरं स्वप्नावस्थेत भोग देणारं कर्म. आणि तिसरं निद्रादोष. तर निद्रादोष नाही राहिला, भोग देणारं कर्म पण नाही राहिलं. कदाचित संस्कार असतीलही पण हे 2 विशेषण नसल्यामुळे विशेषणाच्या अभावाने विशिष्टाचा अभाव. आहे की नाही? विशिष्टाचा अभाव हा कधी विशेषणाभाव प्रयुक्त विशिष्टाचा अभाव असतो, कधी विशेषाभाव प्रयुक्त विशिष्टाचा अभाव असतो, तर कधी उभयाभाव प्रयुक्त विशिष्टाचा अभाव असतो. इथं विशेषणाभाव प्रयुक्त विशिष्टाचा अभाव आहे. अर्थात उपाधी नाही. उपाधीची निवृत्ती झाली आणि म्हणून स्वप्न पदार्थाची निवृत्ती, त्याच्या ज्ञानाची निवृत्ती. इन तीनों करके विशिष्ट जो अंतकरण है सो अंतकरण ही ता स्वप्न विषय उपाधी आहे. अशा प्रकारचं अंतकरण, विशिष्ट अंतकरणच स्वप्नामध्ये काय आहे? स्वप्न भ्रमासाठी उपाधी आहे. ता अंतकरण रूप उपाधी की निवृत्ती ते. त्या अंतकरण रूप उपाधीची निवृत्ती झालेली असल्यामुळे केव्हा? स्वप्नातून मनुष्य जेव्हा जागृतीत येतो तेव्हा त्या विशिष्ट अंतकरण रूप उपाधीची काय झालेली आहे? निवृत्ती झालेली आहे. अंतकरण आहे पण विशिष्ट अंतकरण नाही. तर अंतकरण रूप उपाधी की निवृत्ती ते जागृत अवस्था विषय. जागृत अवस्थेमध्ये सापडलं का? 3 स्वप्न पदार्थों की निवृत्ती होवे आहे. म्हणजे स्वप्न पदार्थाची निवृत्ती होऊन जाते. स्वप्न पदार्थाची अनुवृत्ती जागृतीत व्हायला पाहिजे अशी आपत्ती आता देता येत नाही. 3 स्वप्न पदार्थों की निवृत्ती होवे है. यद्यपि जागृत अवस्था विषय स्व अंतकरण स्वरूपती विद्यमान है. विद्यमान ही है. सापडलं का? तसं पाहिलं तर जागृत अवस्थेमध्ये सुद्धा ते अंतकरण आहेच स्वरूपाने. यद्यपि जागृत अवस्था विषय म्हणजे जागृत अवस्थेमध्ये देखील स्व अंतकरण ते अंतकरण स्वरूपतः विद्यमान ही है. तथापि ता जागृत अवस्था विषय स्व अंतकरण लागलं स्वप्न भोग प्रद कर्म
निद्रा दोष विशिष्ट नाही आहे की नाही. 3 विशेषणापैकी 2 विशेषण तर नक्कीच नाही आहे. जागृतीचे संस्कार असतील, संस्कार अनंत काळ पडून राहतात, तो भाग सोडा, परंतु हे 2 विशेषण मात्र त्याच्या ठिकाणी नाही. जागृतीत आलेल्या अंतकरणाच्या ठिकाणी, जे की स्वप्नाची उपाधी आहे. अंतकरण स्वप्नभोगप्रद, स्वप्नामध्ये भोग देणार कर्म आणि निद्रा दोष विशिष्ट नहीं है. तहा जो पदार्थ आपणे विषय स्थित धर्मो को, आता उपाधी कशाला म्हणायचं, तो उपाधीची पण परिभाषा देत आहे. तहा जो पदार्थ आपणे विषय स्थित धर्मो को अपने संबंधी विषय आरोपण करे है, सो पदार्थ उपाधी कहा जावे है. लागलं काय काय, जो पदार्थ आपल्या ठिकाणी असणाऱ्या धर्माचं है की नाही आरोप करतो, कुठं, आपल्या संबंधी पदार्थाच्या ठिकाणी. धर्म आहे आपल्या ठिकाणी, पण दाखवतो आपल्या संबंधी पदार्थाच्या ठिकाणी. असा जो पदार्थ, त्याला म्हणायचं काय, उपाधी. है की नाही. जसं जपाकुसुम, रक्तता हा धर्म जपाकुसुमाचा आहे का स्फटिकाचा आहे, जपाकुसुमाचा आहे. पण ते जपाकुसुम म्हणजे फूल, त्याच्या संबंधी जो स्फटिक, त्याच्या ठिकाणी रक्तता दाखवतो. कळलं की नाही. म्हणून त्या भ्रमामध्ये उपाधी आहे कोण, जपाकुसुम. ठीक, पंक्ती पहा. ता जो पदार्थ अपने विषय स्थित, आपल्या ठिकाणी स्थित धर्मों को अपने संबंधी विषय आरोपण करे है, सो पदार्थ उपाधी कहा जावे है. त्याला उपाधी असं म्हणतात. जैसे जपाकुसुम अपने विषय स्थित रक्तवर्ण को, जपाकुसुम म्हणजे जपाकुसुमाचं फूल, थोडक्यात त्याला दुसऱ्या भाषेत म्हणायचं जास्वंदीचं फूल. आता कळलं की नाही. हा माहिती पाहिलं की नाही जास्वंदीचं फूल कसं असतं. जैसे जपाकुसुम अपने विषय स्थित रक्तवर्ण को, अपने संबंधी जपाकुसुमाच्या संबंधी कोण, स्फटिक, अपने संबंधी स्फटिक विषय आरोपण करे है, याते सो जपाकुसुम उपाधी कया जावे. म्हणून तिथं जपाकुसुम ही काय झाली, उपाधी. तैसे सो अंतकरण भी अपने कर्तृत्व भोक्तृत्वादि धर्मों को अपने संबंधी आत्मा विषय आरोपण करे है. कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म कुणाचे, अंतकरणाचे. पण ते अंतकरण काय करतं, आपल्या संबंधी जो आत्मा त्याच्या ठिकाणी दाखवतं. कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म, म्हणून आत्म्याची उपाधी आहे कोण, अंतकरण. तैसे स्व अंतकरण भी अपने कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्मों को अपने संबंधी आत्मा विषय आरोपण करे याते. म्हणून सो अंतकरण भी उपाधि कहा जावे. म्हणून अंतकरण सुद्धा काय आहे, उपाधि आहे. इस प्रकार स्वप्न ज्ञान को सोपाधिक भ्रमरूप होने ते अनुभव रूपता ही संभव है. अशा रीतीने स्वप्न ज्ञान काय आहे जी, सोपाधिक भ्रम आहे. आणि म्हणून स्वप्न ज्ञान हे अनुभव रूपच आहे, स्मृती रूप नाही. इस प्रकार स्वप्न ज्ञान को सोपाधिक भ्रम होने ते अनुभव रूपता ही संभव है. लागली पंक्ती, संभव्य है इति. पुढे ही झाला. आता एक सिद्धांत झालं ना. एकंदरीत काय झालं की सोपाधिक भ्रमाचे जे 2 प्रकार केले होते, बाह्य सोपाधिक भ्रम, आंतर सोपाधिक भ्रम, त्या दोघांची 2-2 उदाहरणं दिले. बाह्य सोपाधिक भ्रमाचे उदाहरण दिले होते जपाकुसुम एक, आणि प्रपंचाचा भ्रम, आकाशादी प्रपंचाचा आदी प्रपंचाचा भ्रम, हा देखील बाह्य सोपाधिक भ्रम आहे. आणि आंतर सोपाधिक भ्रमाचे 2 उदाहरण कोण, की कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम आंतर सोपाधिक भ्रम आहे. त्याचप्रमाणे स्वप्न पदार्थ म्हणजे स्वप्नाचं ज्ञान, तोही भ्रमच आहे, पण तो सुद्धा कसा, आंतर सोपाधिक भ्रम आहे. झालं एवढं. एकंदरीत स्वप्न पदार्थ हे अनुभव रूप आहे, स्मृती रूप आहे, हेही सिद्ध झालं आहे की नाही. आणि अनुभव रूप आहे म्हणूनच त्याला भ्रमरूप म्हणता येतं. सोपाधिक भ्रम आहे. स्मृतीरूप असतं तर त्याला सोपाधिक भ्रम असं म्हणता आलं नसतं. आता काही दुसरे ग्रंथकार काय म्हणतात ते पाहू. म्हणजे या प्रसंगामध्ये कई एक ग्रंथकार, तो पुष्कळ असे ग्रंथकार तर यह कय है असं बोलतात. काय बोलतात, स्वस्वप्नाध्यास सोपाधिक भ्रम नहीं है, किंतु शुक्ति रजत भ्रम की न्यायी निरूपाधिक भ्रम ही है. बघा आता
मत आहे आपले आपले. तर काही ग्रंथकाराचं मत काय झालं, आता हे स्वप्नाचा जो भ्रम आहे तो भ्रम सोपाधिक भ्रम म्हणून सांगितलं की नाही वर, ते म्हणतात नाही सोपाधिक भ्रम नाही आहे. मग काय आहे, निरुपाधिक भ्रम आहे. आता याच्यावर पुन्हा शंका, जर निरुपाधिक भ्रम आहे तर निरुपाधिक भ्रमाचं लक्षण त्याच्यावर घटलं पाहिजे. मागे निरुपाधिक भ्रमाचं लक्षण केलं होतं. काय बरं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं असता अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते, म्हणजे पुन्हा प्रतीला येत नाही. असा जो भ्रम त्याला काय म्हणायचं, निरुपाधिक भ्रम, उपाधिरहित भ्रम. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी देखील आरोपित पदार्थाची प्रतीती येत असेल तर तो भ्रम कसा मानला जातो, सोपाधिक भ्रम. बरोबर आहे की नाही. मग आता जर हा स्वप्न भ्रम निरुपाधिक भ्रम आहे तर याची निवृत्ती अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय होऊच नाही. अधिष्ठानाच्या ज्ञानाने याची काय व्हायला पाहिजे, निवृत्ती व्हायला पाहिजे. अशा आरोप शंका घेतील आता या मतावर. पहा पुन्हा आता जे लोक स्वप्न भ्रमाला निरुपाधिक भ्रम समजतात त्या मतावर शंका केल्या जाऊ राहिली. शंका, ता स्वप्न अध्यासकू जो निरुपाधिक भ्रम मानोगे. लागला अर्थ, जर स्वप्न अध्यासाला तुम्ही निरुपाधिक भ्रम म्हणत असाल, मानोगे, तो 3 स्वप्न पदार्थों की जागृत विषय भी अनुवृत्ती होनी चाहिए. जागृत अवस्थेत सुद्धा ते स्वप्न पदार्थ यायला पाहिजे. कारण जागृती येणं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान थोडी आहे की नाही. आणि निरुपाधिक भ्रम त्यालाच म्हणतात काय, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की स्वप्न पदार्थाची निवृत्ती, आणि जागृतीत आला म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान तर नाहीये, मग अनुवृत्ती व्हायला पाहिजे जर सोपाधिक भ्रम आहे तर. ता स्वप्न अध्यास को जो निरुपाधिक भ्रम मानोगे, लागलं, तो 3 स्वप्न पदार्थों की जागृत विषय भी अनुवृत्ती होनी चाहिए. काहे ते का बरं, ता निरुपाधिक भ्रम की अधिष्ठान के ज्ञानती ही निवृत्ती होवे आहे. निरुपाधिक भ्रमाची निवृत्ती कशाने होते, अधिष्ठानाच्या ज्ञानानेच होते, आहे की नाही. पुन्हा प्रतीला येत नाही. आणि सोपाधिक भ्रमाची निवृत्ती मग काय अधिष्ठानाच्या ज्ञानाने होत नाही का, होते. पण अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी प्रतीती येत राहते उपाधी आहेपर्यंत, उपाधी असेपर्यंत सोपाधिक भ्रमाच्या बाबतीत. कळलं की नाही. काहे ते, ता निरुपाधिक भ्रम की अधिष्ठान के ज्ञान ते ही निवृत्ति हो गए. और ता स्वप्न भ्रम का अधिष्ठान ब्रह्म चैतन्य है. बरोबर. ता ब्रह्म चैतन्य का इस पुरुष को जागृत अवस्था विषय साक्षात्कार है नहीं, है की नाही. ज्याला नेहमी स्वप्न पडतात तो जरी जागृतीत आला तरी त्याला अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालंय असं म्हणता येतं का, नाही. अर्थात अधिष्ठानाचं ज्ञान नाहीये तर स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. आणि जर निवृत्ती होणार नाही तर स्वप्न पदार्थाची अनुवृत्ती जागृतीत व्हायला पाहिजे. लागला अर्थ. या ते बरोबर 3 स्वप्न पदार्थों का जागृत अवस्था विषय बाद होवेगा नहीं. बरोबर. म्हणून त्या स्वप्न पदार्थाचा जागृत अवस्थेत काय होणार नाही, बाद होवेगा नाही, म्हणजे निवृत्ती होणार नाही. कारण अधिष्ठानाचं ज्ञानच झालेलं नाही आहे. आता ही झाली शंका. समाधान, जैसे रजत भ्रम का अधिष्ठान जा शुक्ती है. रजत भ्रमाचा अधिष्ठान कोण आहे, जो शुक्ती आहे. ता शुक्ती के म्हणजे त्याला काय सांगायचंय बघा. आता रजतावर झाले, शुक्तीवर झालेला जो रजताचा भ्रम, तो भ्रम कसा आहे, सोपाधिक आहे का निरुपाधिक आहे, निरुपाधिक आहे. शुक्तीवर रजताचा झालेला भ्रम, शुक्तीचं ज्ञान झालं, रजताचा भ्रम होत नाही, पुन्हा निरुपाधिक भ्रम आहे की नाही. तर पंक्ती पहा. तर त्याचं म्हणणं काय आहे, आता पूर्व सिद्धांती काय म्हणतात की निरुपाधिक भ्रमाच्या स्थळी देखील अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरच निवृत्त होतो अध्यस्त पदार्थ, असं काही नाहीये. अधिष्ठानाचं ज्ञान न होताही निवृत्त होतो आणि म्हणून अनुवृत्ती होत नाही, हे दाखवायचं आहे. आता म्हणजे कसं काय बरं, असं दुसरं काय कारण आहे की अधिष्ठानाचं ज्ञान न होता देखील निवृत्त होतोय अध्यस्त पदार्थ, सांगतायत. जैसे रजत भ्रम का अधिष्ठान जा शुक्ति है, ता शुक्ति के नहीं साक्षात्कार हुए भी, अधिष्ठान शुक्तीचा साक्षात्कार झालेला नाही साक्षात्कार हुए भी, तथा ता रजत भ्रम के उपादान कारण रूप अज्ञान के विद्यमान हुए भी,
रजत भ्रमाचं उपादान कारण जे अज्ञान ते सुद्धा निवृत्त झालेलं नाही, ते सुद्धा विद्यमान आहे. लागलं एवढं. आणि अधिष्ठानाचं ज्ञान पण झालेलं नाही, शुक्तीचं ज्ञान झालेलं नाही. तथा ता रजत भ्रम के उपादान कारण रूप अज्ञान के विद्यमान हुए भी. लागलं. ता रजत भ्रम की विरोधी दंडाधिक पदार्थ के ज्ञान करके निवृत्ती होई जावे है. तरी त्या रजत भ्रमाची काय होते? निवृत्ती होते विरोधी ज्ञानाने. समजा आता अगोदर ज्ञान झालं इदम रजतम, रजत हे भ्रमज्ञान आहे की नाही. आता त्या भ्रमज्ञानाची निवृत्ती होण्याकरिता दोन उपाय. एक तर अधिष्ठानाचं ज्ञान, पण इथं अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नाहीये. पण नंतर वाटायला लागलं नाही राव ते रजत नाहीये, तो चमकीला कागद असला पाहिजे, भोडल त्याला म्हणतात. ठीक आहे की नाही. मग आता निश्चय झाला काय, ह्या काय आहे, चमकीला कागद आहे. मग आता रजत भ्रम राहिला का, निवृत्त झाला. भोडल अर्थात चमकील्या कागदाचा भ्रम झालाय. मग अधिष्ठानाचं ज्ञान न होता देखील रजत भ्रम निवृत्त झाला की नाही, है की विरोधी ज्ञानाने. पंक्ति पहा. अज्ञान के विद्यमान हुए भी ता रजत भ्रम की विरोधी दंडाधिक पदार्थों के ज्ञान करके. इथं दंड घेतलाय त्यांनी. खरं तर मग उदाहरण दंड जर घेतलं तर उदाहरण पाहिजे होतं सर्पाचं. अधिष्ठान रज्जूचं ज्ञान न होता देखील अध्यस्त सर्पाची निवृत्ती होते विरोधी अशा दंडाच्या ज्ञानाने. कारण अगोदर वाटला सर्प आहे, अरे नाही राव सर्पाने दंड दिसतो, दंडाचं ज्ञान झालं, अर्थात सर्पाचं ज्ञान निवृत्त झालं. ठीक. किंवा मग दंडाधिकच्या ठिकाणी काय पाहिजे होतं, चमकीला कागद वगैरे असं, पण काही हरकत नाही, समजून घ्यायचं. तर रजत भ्रम की विरोधी दंडाधिक पदार्थ के ज्ञान करके निवृत्ती होई जावे. लागलं. तैसे उदाहरण दिलं त्यांनी. त्याप्रमाणे स्वप्न भ्रम सुद्धा निरुपाधिक भ्रम आहे यांच्या मतानुसार. तरी पण जागृतीत अनुवृत्ती होणार नाही स्वप्न पदार्थाची. का बरं? निवृत्ती होते म्हणून स्वप्न पदार्थाची. मग अधिष्ठानाच्या ज्ञानावाचून निवृत्ती कशी होते? विरोधी ज्ञानाने. हे सांगू राहिले. तैसे स्वप्न भ्रम के अधिष्ठान रूप ब्रह्म चैतन्य के. स्वप्न भ्रमाचा अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म चैतन्य के नाही साक्षात्कार हुए भी. त्या ब्रह्माचा साक्षात्कार झालेला नाही. नाही साक्षात्कार हुए भी विरोधी जागृत ज्ञान करिके. पण विरोधी, स्वप्नाचे विरोधी कोण आहे? जागृत. जागृतीत आल्यावर जागृत पदार्थाचं ज्ञान झाल्यामुळे, अर्थात स्वप्नाच्या विरोधी पदार्थाचं ज्ञान झाल्यामुळे करिके तीन स्वप्न पदार्थों की निवृत्ती बनी सके. स्वप्न पदार्थाची निवृत्ती होऊन जाते. याते तीन स्वप्न पदार्थों की जागृत विषय अनुवृत्ती होवे नाही. म्हणून त्या स्वप्न पदार्थाची जागृतीमध्ये काय होत नाही? अनुवृत्ती होत नाही. याते तीन स्वप्न पदार्थों की जागृत विषय अनुवृत्ती होवे नाही. याते म्हणून ता रजत भ्रम की न्यायी स्वस्वप्न भ्रम भी निरुपाधिक भ्रम ही है. लागलं. एकंदरीत काय सिद्ध झालं की त्या रजत भ्रमाप्रमाणे रजताचा भ्रम जसा निरुपाधिक भ्रम आहे, त्याप्रमाणे स्वप्नाचा भ्रम सुद्धा कसा आहे? निरुपाधिक भ्रम आहे. या मतामध्ये आता या मतावर पुन्हा शंका केल्या जाऊ राहिली. शंका. ता स्वप्न भ्रम को जो निरुपाधिक भ्रम मानोगे. आता वादविवाद कशाबद्दल तो झाला आहे? स्वप्न भ्रम हा सोपाधिक भ्रम आहे की निरुपाधिक भ्रम आहे? तर अगोदर सिद्धांतांनी सांगितलं, सिद्ध करून दिलं सोपाधिक भ्रम आहे, बरोबर. परंतु काही ग्रंथकार म्हणतात निरुपाधिक भ्रम आहे. मग आता दोघातला झगडा लागला. एक शंका करतो, एक उत्तर देतो. आता पुन्हा शंका. ता स्वप्न भ्रम को जो निरुपाधिक भ्रम मानोगे तो ब्रह्मवेत्ता ज्ञानी पुरुषों को स्वस्वप्न भ्रम नहीं होना चाहिए. ज्ञानाला स्वप्न पडूच नाही. कारण ज्ञानाला काय झालंय? स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, त्याचा साक्षात्कार झालेला आहे. आणि अधिष्ठानाचा साक्षात्कार झाला तर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. आणि तुम्ही तर हा काय मानताय? निरुपाधिक भ्रम मानताय. स्वपाधिक मानलं तर ठीक आहे बा. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर सुद्धा उपाधी आहे तोपर्यंत प्रतीती होऊ शकते. म्हणून ब्रह्म, जे लोक स्वप्न भ्रमाला सोपाधिक भ्रम मानतात त्यांना तर अडचण नाही आहे. कोणती? की ब्रह्मवेत्या पुरुषाला सुद्धा स्वप्नाचा भ्रम होऊ शकतो उपाधी असेपर्यंत, काही अडचण नाही. पण जे लोक निरुपाधिक भ्रम मानतात
त्यांच्या मतामध्ये तर ब्रह्मवेत्या पुरुषाला काय होऊ नये, स्वप्न प्रतीती होऊच नाही, स्वप्न पडूच नाही. कळलं की नाही? पंक्ती पहा. शंका ता स्वप्न भ्रम को जो निरुपाधिक भ्रम मानोगे तो ब्रह्मवेत्ता ज्ञानी पुरुषों को सो स्वप्न भ्रम नहीं होना चाहिए. काहे ते? 3 स्वप्न पदार्थों का अधिष्ठान जो ब्रह्म चैतन्य है. स्वप्न पदार्थाचा अधिष्ठान कोण? ब्रह्म चैतन्य आहे. ता ब्रह्म के साक्षात्कार करिके, ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असल्यामुळे 3 ब्रह्मवेत्ता पुरुषों का सो स्वप्न भ्रम का उपादान कारण रूप. पुढे काय? ज्ञान. तिथे काय पाहिजे? अज्ञान. शब्द राहिला तिथे छापायचा. ठीक आहे. पुन्हा वाचतो ती म्हणते. ता ब्रह्म के साक्षात्कार करिके, त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला असल्याने 3 ब्रह्मवेत्ता पुरुषों का सो स्वप्न भ्रम का उपादान कारण रूप अज्ञान निवृत्त होई गए, निवृत्त झालेला आहे. आणि म्हणून त्याला अर्थात ब्रह्मवेत्या पुरुषाला काय? स्वप्न पडू नये, स्वप्न भ्रम होऊ नये. लागलं? म्हणून आता झाली शंका. म्हणून एकंदरीत काय की स्वप्न होऊ नये, पण स्वप्न तर पडतं. याचा अर्थ तुम्ही स्वप्नाला निरुपाधिक भ्रम न मानता सोपाधिक भ्रम माना, असा शंका करणाऱ्याचा अभिप्राय. उत्तर देतात समाधान. कोण समाधान देऊ राहिले आता? स्वप्नाला निरुपाधिक भ्रम म्हणणारे उत्तर देतात समाधान. ता ब्रह्म साक्षात्कार करिके अज्ञान के निवृत्त हुए भी ता अज्ञान के कार्यभूत अंतकरणादिकों की प्रारब्ध कर्म के नाश पर्यंत निवृत्ती होती नहीं. लागली पंक्ती. काय म्हणतात ते? ब्रह्म साक्षात्कार झालाय त्यामुळे अज्ञानाची निवृत्ती झाली आहे, पण अज्ञानाचं कार्यभूत कोण? अंतकरण. तर अंतकरणाधिकांची प्रारब्ध कर्म असेपर्यंत काय होत नाही? निवृत्ती होत नाही. अंतकरणाधिकों की प्रारब्ध कर्म के नाश पर्यंत निवृत्ति होती नहीं. और पूर्वोक्त रीति से 3 स्वप्न पदार्थों का अंतकरण ही साक्षात उपादान कारण है की नाही? आणि त्या स्वप्न पदार्थाचं उपादान कारण, साक्षात उपादान कारण कोण आहे? अंतकरण है की नाही? 3 स्वप्न पदार्थों का अंतकरण ही साक्षात उपादान कारण है. याते प्रारब्ध के नाश पर्यंत, प्रारब्धाचा नाश होत नाही तोपर्यंत अंतकरण निवृत्त होणार नाही. अंतकरण निवृत्त होत नाही म्हणजे उपादान कारण निवृत्त होत नाही तोपर्यंत स्वप्न हे दिसत राहणार. असं याते प्रारब्ध नाश पर्यंत 3 ब्रह्मवेत्ता पुरुषों को भी सो स्वप्न भ्रम संभवे है. लागला अर्थ? हा. जो कदाचित, तेच म्हणताय निरुपाधिक ब्रह्म मानने वाले, जो कदाचित म्हणजे जर कदाचित ब्रह्म साक्षात्कार करिके अज्ञान की निवृत्ती ते अनंतर, ब्रह्म साक्षात्कार झाला आहे त्याच्यामुळे अज्ञानही निवृत्त झाला आहे. ब्रह्म साक्षात्कार करिके अज्ञान की निवृत्ती ते अनंतर, अज्ञान निवृत्त झाल्यानंतर तत्ववेत्ता पुरुष को स्वप्न भ्रम नहीं मानोगे तो इस तत्ववेत्ता पुरुष को जागृत अवस्था विषय भी शब्दाधिक विषयों का अनुभव नहीं होना चाहिए. अर्थात ब्रह्मवेत्या पुरुषाला सुद्धा स्वप्न भ्रम होतो. जर नाही मानला, कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालंय त्याला, स्वप्नाचा भ्रम नाही व्हायला पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही म्हणतो त्या ब्रह्मवेत्या पुरुषाला जागृत पदार्थाचं सुद्धा ज्ञान होऊ नये. कारण जागृत पदार्थाचं सुद्धा उपादान कारण कोण आहे? अज्ञान आहे की नाही? त्या अज्ञानाचा तर ब्रह्मज्ञानाने नाश झालेला आहे. जागृत पदार्थाची सुद्धा प्रतीती येऊ नये, पण प्रतीती येते. तसं स्वप्नाचीही प्रतीती येते. का? की स्वप्नाचं साक्षात उपादान कारण कोण आहे? अंतकरण. आणि ते अंतकरण ब्रह्मज्ञान जरी झालं तरी प्रारब्ध असेपर्यंत नष्ट होत नाही. तो तिस तत्ववेत्ता पुरुष को जागृत अवस्था विषय भी शब्दाधिक विषयों का अनुभव नहीं होना चाहिए. और जागृत अवस्था विषय सो तत्ववेत्ता पुरुष का व्यवहार प्रत्यक्ष प्रतीत होवे है की नाही? तत्ववेत्ता पुरुष जागृत अवस्थेमध्ये खातो पितो सर्व व्यवहार करतो, दिसून येतं. याते तिस तत्ववेत्ता पुरुष को स्वस्वप्न भ्रम भी मान्या चाहिए. लागलं? म्हणून तीस तत्ववेत्ता पुरुष को तो स्वप्न भ्रम सुद्धा व्हायला अडचण नाही, जरी ब्रह्मज्ञान झालं तरी.
याते तत्ववेत्ता पुरुष को स्व स्वप्न भ्रम भी मानना चाहिए लागलं. परंतु स्व तत्ववेत्ता पुरुष अज्ञानी पुरुष की नाही अपने स्वरूप विषय कोई व्यवहार मानता नाही, एवढं मात्र फरक आहे की नाही. अज्ञानी पुरुष जसा तो सारा व्यवहार कुठं मानतो, स्वतःच्याच मानतो, स्वतःच्या ठिकाणी मानतो. मीच करताय, मीच भोगताय, मीच स्वप्न पाहतो वगैरे वगैरे. तसा ज्ञानी पुरुषाला हा सारा जगत रूप व्यवहार, स्वप्नरूप व्यवहार प्रतीत होत असला तरी तो सारा व्यवहार आपल्या ठिकाणी वस्तुतः नाही असा त्या ज्ञानाचा काय असतो विचार. परंतु सो तत्ववेत्ता पुरुष अज्ञानी पुरुष की नाही अपने स्वरूप विषयी कोई व्यवहार मानता नाही. इथे लागलं. तहा पूर्व निरुपाधिक झालं. एकंदरीत यांनी उत्तर दिले इथपर्यंत. कोणी निरुपाधिक भ्रम आहे तो असं मानणाऱ्यांनी. शेवटी काय दोन्ही मत आपापल्या ठिकाणी ठाम आहे. काही लोक स्वप्न भ्रमाला सोपाधिक भ्रम मानतात तर काही लोक स्वप्न पदार्थाला निरुपाधिक भ्रम मानतात. झालं एवढं. पुढे चला. तहा पूर्व निरुपाधिक सोपाधिक इस भेद करके दो प्रकार का विपर्य कहा था. बरोबर. नकाशात पहा विपर्य. विपर्याचे दोन प्रकार दाखवले होते. निरुपाधिक भ्रम, सोपाधिक भ्रम. आणि त्या दोघांचाही विचार इथपर्यंत झाला. इस भेद करके दो प्रकार का विपर्य कहा था. ताका अब पर्यंत निरूपण कर्या. इथपर्यंत त्या निरुपाधिक भ्रमाचा आणि सोपाधिक भ्रमाचा विचार केला झाला. अब ता उक्त विपर्य काही अन्य प्रकार ते विभाग कहे है. आता विपर्याचे दोन भेद केले होते ना, निरुपाधिक भ्रम, सोपाधिक भ्रम या रूपाने. पण आता तो जो विपर्य म्हणजे भ्रम आहे त्याचेच पुन्हा विभाग करायचे, पण दुसऱ्या अंगाने, दुसऱ्या रीतीने. ठीक आहे. अब ता उक्त विपर्य काही अन्य प्रकार ते विभाग कहे है. सो पूर्वोक्त भ्रमरूप विपर्य पुन्हा दो प्रकार का होवे है की नाही. तो जो भ्रमरूप विपर्य आहे ना त्याचे प्रकारांतराने अन्य रीतीने दोन विभाग कसे बरं सांगतात. पुन्हा दो प्रकार का होवे है. एक तो अंतकरण की वृत्तिरूप होवे है, दुसरा अविद्या की वृत्तिरूप होवे है. बघा, अंतकरण की वृत्तिरूप विपर्य, विपर्य म्हणजे भ्रम, अंतकरण की वृत्तिरूप भ्रम, आणि दुसरा अविद्या की वृत्तिरूप भ्रम. अविद्या की वृत्तिरूप होवे है. पदार्थों का ध्यान तथा मनोराज्य तथा नष्ट हुए पुत्रादिकों का प्रत्यक्ष इत्यादि भ्रम तो अंतकरण की वृत्तिरूप होवे है. इत्यादी भ्रम कसे आहेत? अंतकरणाची वृत्तिरूप आहे. कोण कोण उदाहरण? स्वप्न के पदार्थों का ज्ञान, कारण अंतकरणच त्या पदार्थाचे आकार धारण करतं. त्या पदार्थाला जाणणारी जी वृत्ती, त्या वृत्ती सुद्धा अंतकरणच, वृत्तिरूप परिणाम सुद्धा अंतकरणाचाच होतो. म्हणून स्वप्न भ्रम सुद्धा कसा आहे? अंतकरण वृत्तिरूप आहे. मनोराज्य, मनामध्ये खूप कधी कधी चालतं काय? मनोराज्य चालतं आहे की नाही. मनगडंत कल्पना, आता असं करायचं, ते जरा हे करायचं. आता 10वी पास झालो का 12वी 99% मार्क मिळवायचे आपल्याला 12वीला. त्याच्यानंतर मग काय? त्याच्यानंतर मग मोठ्या कॉलेजमध्ये नंबर लागेल, मग तिथं सायन्स घेऊ, मग तिथं असा अभ्यास करू, मग डॉक्टर होऊ, आणि मग डॉक्टर असं साधा नाही व्हायचं, मग मोठा डॉक्टर व्हायचं आहे की नाही. आणि मग असे पैसे कमवू, इतके बिल्डिंग बांधू, इतके मकान करू आहे की नाही, एवढ्या गाड्या घेऊ. ही सारी कल्पना, त्याला काय म्हणायचं? मनोराज्य आहे की नाही. वस्तुतः अजून 5वीलाच आहे. आणि 5वीला परीक्षेत पास होताना सर्वात खालून नंबर येतो आणि विचार करतोय एवढा मोठा, कारण अजून 5 वर्ष जायचे ना. 10वीला जाईपर्यंत मी लय अभ्यास करीन आणि मग 10वीला 99% मार्क मिळवणार आहे आणि मग पुढे असं असं होणार आहे. कळलं की नाही? चला, मनोराज्य कळलं. तथा नष्ट होये पुत्रादिको का प्रत्यक्ष. कधी कधी समजा पुत्र म्हणा, पत्नी म्हणा, कोरोना बिरणाने मेली आहे की नाही, आणि नंतर त्याला आठवण येत राहते. दुसऱ्याचं पोरग पाहिलं, माझं असंच होतं ना, तेच पोरग होतं आपलं, पण गेलं. अंतकरणाचं वृत्तिरूप आहे. चला, नष्ट होये पुत्रादिको का प्रत्यक्ष, हे झालं स्मृतिरूप ज्ञान. कधी कधी प्रत्यक्ष होतं, कधी कधी असं पडेल राहतो स्वप्नामध्ये सुद्धा, माझा मुलगा आला आहे मेलेला बरं का. कधी कधी जागृतीत सुद्धा भ्रम होतो, दुसरंच काहीतरी झावळवावळ दिसतं, त्याला असं वाटतं पोरगं चालू. चला जाऊ दे. नष्ट होये
पुत्रादिकों का प्रत्यक्ष इत्यादी भ्रम तो अंतकरण की वृत्ति रूप होवे है. लागलं. और शुक्ती विषय रजत का ज्ञान, शुक्तीच्या ठिकाणी रजताचं ज्ञान, तथा रज्जू विषय सर्प का ज्ञान इत्यादी भ्रम अविद्या की वृत्ति रूप होवे. हे भ्रम कसे आहेत? अविद्या वृत्ती रूप आहे. इस प्रकार पूर्वोक्त संशय भी. आता हे झाले विपर्याचे अन्य रूपाने दोन प्रकार. विषय संपवला इथंच. इस प्रकार अशाच रीतीने माग संशयाचं निरूपण झालं होतं बघा, आहे की नाही. अप्रमेयचे दोन प्रकार, स्मृती अनुभूती. अनुभूतीचे दोन प्रकार, यथार्थ अयथार्थ. अयथार्थ अनुभवाचे आणि अप्रमारूप अयथार्थ अनुभवाचे दोन प्रकार, संशय आणि निश्चय. त्या संशयाचे पुन्हा दोन विभाग केले होते, प्रमाण संशय, प्रमेय संशय. पण ते दोन विभाग झाले. पण त्या संशयाचे आता अन्य रीतीने दोन विभाग. ठीक है. इस प्रकार पूर्वोक्त संशय भी अविद्या की वृत्ति रूप ही होवे है की नाही. अच्छा सॉरी, संशयाचे दोन विभाग नाही करत. इथं जो आपला विषय चालू होता ना, काय ते विपर्याचे दोन विभाग केले. कोण कोण? अंतकरण वृत्ती रूप, अविद्या वृत्ती रूप. त्यात अविद्या वृत्ती रूपाचे जे उदाहरण दिले, कोण कोण? शुक्तीच्या ठिकाणी रजताचं ज्ञान, रज्जूच्या ठिकाणी सर्पाचं ज्ञान. त्याप्रमाणे संशय ज्ञान सुद्धा भ्रमच आहे आणि ते अविद्या वृत्ती रूप आहे, हे सांगायचं आहे. ठीक आहे ना. इस प्रकार म्हणजे शुक्ती रजताप्रमाणे, रज्जू सर्पाप्रमाणे संशय देखील अविद्या वृत्ती रूप भ्रमच आहे असं. इस प्रकार पूर्वोक्त संशय भी अविद्या की वृत्ती रूप ही होवे है इति. लागले एवढं. इतने पर्यंत विपर्य का निरूपण कर्या. ठीक आहे जी. आतापर्यंत जे निरूपण झालं ते कशाचं? विपर्ययाचं, विपर्य भ्रमज्ञान. इतने पर्यंत विपर्य का निरूपण कर्या. अब ता विपर्य के निवृत्ती का उपाय वर्णन करे. आता आतापर्यंत भ्रमाचं निरूपण केलं, आता त्या भ्रमाच्या निवृत्तीचा उपाय. अब ता विपर्य के निवृत्ती का उपाय वर्णन करे है. तहा पूर्वोक्त अहम अज्ञ, हा सुद्धा काय विपर्यच आहे ना, भ्रमच आहे. अंतर सोपाधिक भ्रम, मी अज्ञानी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे वगैरे. पूर्वोक्त अहम अज्ञ इत्यादिक निरूपाधिक विपर्य तो है की नाही. काय आहे? निरूपाधिक विपर्य, निरूपाधिक भ्रम. सापडलं. अहम अज्ञ हा निरूपाधिक भ्रम आहे. कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम सोपाधिक आहे, अंतर सोपाधिक भ्रम आहे. पण मी अज्ञानी आहे हा भ्रम कोणता? निरूपाधिक आंतरभ्रम आहे. आणि कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम तो सोपाधिक अंतर्भ्रम आहे. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी प्रतीत होत राहतो, पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मी अज्ञ आहे ही प्रतीती मात्र येत नाही. म्हणून हा निरूपाधिक भ्रम, आंतर निरूपाधिक भ्रम. ता पूर्वोक्त अहम अज्ञ इत्यादि निरूपाधिक विपर्य तो निधिध्यासन करिके निवृत्त होवे है. निधिध्यासनाने काय होतो? निवृत्त होतो अहम अज्ञ इत्यादि निरूपाधिक भ्रम. कारण निधिध्यासन करणं म्हणजे काय? अनात्माकार वृत्तीचा त्याग करत आत्माकार वृत्तीचा अभ्यास, आत्माकार वृत्तीचा अभ्यास करता करता स्वरूप स्थिती होऊन जाते. म्हणजेच अहम अज्ञ ही हा भ्रम निवृत्त होतो. और सोपाधिक विपर्य तो 30 उपाधि की निवृत्ति ते निवृत्त हो गए. सापडली पंक्ती. और सोपाधिक विपर्य तो, विपर्य म्हणजे भ्रम, सोपाधिक भ्रम तर 30 उपाधि की निवृत्तिता आहे ना, ताच्या ठिकाणी पाहिजे तै. निवृत्ती तै म्हणजे निवृत्तीने निवृत्त होवे. पुढे तहा पूर्वोक्त विपरीत भावना रूप विपर्य का निवर्तक जो निधिध्यासन आहे. विपरीत भावना द्या अधिकारात मी समजणं, विपरीत भावना त्या विपर्याचा निवर्तक कोण आहे? निधिध्यासन. ता पूर्वोक्त विपरीत भावना रूप विपर्य का निवर्तक जो निधिध्यासन है, ता का स्वरूप पूर्व द्वितीय परिच्छेद विषय निरूपण करी आये है. लागलं. निधिध्यासनाचं स्वरूप मागे दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्याचं निरूपण केलेलं आहे. सो या भी जानी लेना. सो निधिध्यासन शारीरिक मीमांसा के तृतीय अध्याय के पठन करके सिद्ध हुए. शारीरिक मीमांसा ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्राचा तृतीय अध्यायाचं जर अध्ययन केलं तर त्याने काय घडतं? निधिध्यासन सिद्ध होतं.
सो निधिध्यासन शारीरिक मीमांसा के तृतीय अध्याय के पठन करके सिद्ध हुए हैं। इस प्रकार श्रवण करके प्रमाणगत असंभावना के निवृत्त हुए। श्रवणाने निवृत्त होते कोणती? प्रमाणगत असंभावना, प्रमाण विषयक संशय निवृत्त होतो श्रवणाने। तथा मनन करके मननाने प्रमेयगत असंभावना की निवृत्त हुए। प्रमेयगत संशयाची निवृत्ती होते कशाने? मननाने। तथा निधिध्यासन करके विपरीत भावना के निवृत्त हुए। विपरीत भावनेची काय होते? निवृत्ती होते। इस अधिक निवृत्त हुए, निवृत्ती झाली असता इस अधिकारी पुरुष को श्रवण मनन निधिध्यासन या तीन उपायाने तीन भ्रमाची निवृत्ती झाली असता इस अधिकारी पुरुष को तत्वमसि आदि वाक्य थे। तत्वमसि आदि वाक्याने अहम ब्रह्मास्मि या प्रकार का अपरोक्ष ज्ञान उत्पन्न हुए। या अधिकारी पुरुषाच्या ठिकाणी तत्वमसि इत्यादी वाक्यापासून अहम ब्रह्मास्मि अशा प्रकारचं अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं। तर अपरोक्ष ज्ञान ते अज्ञान की निवृत्ती पूर्वक परमानंद की प्राप्ती होवे। आणि अपरोक्ष ज्ञान झालं तर अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते। लागला अर्थ? परमानंद की प्राप्ती होवे। आता यावर शंका घेतो आहे पूर्व पक्षी। शंका, श्रवण मनन निधिध्यासन को करते हुए भी कितने पुरुषों को सो ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होता नहीं, याके विषय क्या कारण है? सरळ शंका आहे। म्हणजे का हो, श्रवण मनन निधिध्यासन आहे की नाही करणारे जे पुरुष आहे, असे कितीतरी पुरुष आहे की ज्यांचे श्रवण करतात, मनन करतात, निधिध्यासन करतात, एवढंच नाही तत्वमसी इत्यादी वाक्य सुद्धा ऐकतात, तरी सुद्धा त्यांना ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होत नाही। काय कारण? का उत्पन्न होत नसेल? ही शंका। उत्तर समाधान, तर आत्मज्ञान की उत्पत्ती विषय आत्मज्ञान उत्पन्न होण्यामध्ये जैसे ज्याप्रमाणे सो पूर्वोक्त असंभावना तथा विपरीत भावना प्रतिबंध हो गए। बरोबर? आत्मज्ञान उत्पन्न होण्यामध्ये प्रतिबंध कोण? असंभावना, विपरीत भावना। जसे हे प्रतिबंध आहेत तसे आणखीनही प्रतिबंध आहेत। आणि प्रतिबंध असल्यामुळे श्रवण मनन निधिध्यासनादी करून सुद्धा काय होत नाही? तत्वज्ञान होत नाही। आणखीन कोण प्रतिबंध आहे हो? तर सांगतात, तर असंभावना तथा विपरीत भावना प्रतिबंध होवे है, तैसे भूत भावी वर्तमान यह तीन प्रकार का दूसरा भी प्रतिबंध होवे है। असंभावना विपरीत भावना प्रतिबंध आहेच, पण त्याच्या अतिरिक्त आणखीन तीन प्रकारचा प्रतिबंध आहे। कोण कोण? भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध। सो प्रतिबंध जिन पुरुषों विषयी विद्यमान होवे, ज्या पुरुषास ठिकाणी हे प्रतिबंध आहेत, तीन पुरुषों को श्रवणादिकों के करते हुए भी श्रवणादिक साधन करून देखील स्व आत्मज्ञान उत्पन्न होता नहीं, उत्पन्न होत नाही। और जिन पुरुषों को सो प्रतिबंध नहीं होवे है, कोणी भाग्यवान बिचारा की ज्याच्या ठिकाणी कोणतेच प्रतिबंध नाही, त्याने थोडंसं जरी श्रवण मननादी केलं तरी त्याला तत्वज्ञान होऊन जातं। जिन पुरुषों को सो प्रतिबंध नहीं होवे है, तीन पुरुषों को विचार करे हुए तत्वमसी वाक्य ते विचार केला आहे कशाचा? तत्वमसी इत्यादी महावाक्याचा, त्याच्यापासून सो ब्रह्म साक्षात्कार अवश्य होवे है। लागलं? यह वार्ता श्री व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्र विषय कही है की नाही? ही वार्ता म्हणजे ही गोष्ट व्यास महाराजांनी सुद्धा ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेली आहे। कोणती गोष्ट? की ज्याला कोणता प्रतिबंध नाही त्याला श्रवणादिकांच्या द्वारे ज्ञान होतं, आणि जर प्रतिबंध असेल तर ज्ञान होत नाही। ही गोष्ट सूत्रातून सांगितली आहे। कोणतं ते सूत्र आहे बरं? तर सूत्र दिल्या जात आहे इथं, ऐहिकम अपि अप्रस्तुत प्रतिबंधे तद्दर्शनात। हे सूत्र आहे, याचा अन्वय अप्रस्तुत प्रतिबंधे ऐहिकम अपि तद्दर्शनात। ठीक आहे, चला। अप्रस्तुत प्रतिबंधे म्हणजे काय बरं? प्रस्तुत प्रतिबंध कोणताही नसेल, अप्रस्तुत प्रतिबंधे जेवढे प्रतिबंध होण्याची शक्यता आहे त्यापैकी जर कोणताच प्रतिबंध नसेल तर अप्रस्तुत प्रतिबंधे ऐहिकमपि या लोकातच तद्दर्शनात तत्वज्ञान होऊन जातं। आणि जर प्रतिबंध असेल तर तो प्रतिबंध निवृत्त झाल्यावर
ब्रह्मलोकाधिकात देखील ते ज्ञान होऊ शकतं प्रतिबंध निवृत्त झाल्यावर, असा अभिप्राय. अर्थ यह. तर प्रस्तुत प्रतिबंध म्हणजे काय हे अगोदर सांगतात, तर कळेल अप्रस्तुत प्रतिबंध. तर फल देणे वास्ते सन्मुख भयाचो कर्म विशेष आहे. फल देण्याकरिता अगदी तयार झालेलं जे कर्म आहे की नाही, ते जर विद्यमान असेल, कर्म विशेष है, ताका नाम प्रस्तुत प्रतिबंध आहे की नाही. वर्तमान प्रतिबंध, प्रस्तुत प्रतिबंध. तो कशासाठी सांगू राहिले की आपल्याला अप्रस्तुत प्रतिबंध समजून घ्यायचा आहे. म्हणून त्याच्यामध्ये घटकीभूत प्रस्तुत प्रतिबंध काय तो सांगितला. एक, फल देने वास्ते सन्मुख भया जो कर्म विशेष है ताका नाम प्रस्तुत प्रतिबंध है. अथवा ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ति का विरोधी जा वासना विशेष है ताका नाम प्रस्तुत प्रतिबंध है. ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होण्याकरिता विरोधी कोण आहे? वासना है की नाही. अंतःकरणामध्ये वासना विशेष, त्याला देखील म्हणायचं काय? प्रस्तुत प्रतिबंध. पुढे ऐसे अशा प्रकारातले प्रस्तुत प्रतिबंध के अभाव हुए, म्हणजेच अप्रस्तुत प्रतिबंधे. या सर्व प्रस्तुत प्रतिबंधाचा काय असेल? अभाव असेल. तर ऐसे प्रस्तुत प्रतिबंध के अभाव हुए इस पुरुष को श्रवण मनन आदि को ते इसी जन्म विषय अहिकमपि, इसी जन्म विषय काय? ब्रह्म साक्षात्कार होय. ब्रह्म साक्षात्कार होऊन जातो तद्दर्शनात, अहिकमपि तद्दर्शनात. और समजा आता प्रस्तुत प्रतिबंध आहे, प्रतिबंध आहे, तरी पण बळजबरी तो मनुष्य काय करतो? श्रवण मनन निधिध्यासन करतच आहे. मग त्याला ज्ञान होईल की नाही होईल? प्रतिबंध तर आहेच. मग काय सांगतात? और तर प्रस्तुत प्रतिबंध के विद्यमान हुए, प्रस्तुत प्रतिबंध आहे, कोणता तरी प्रतिबंध आहेच, भूत म्हणा, भावी म्हणा, वर्तमान म्हणा, विद्यमान हुए इस पुरुष को, मग अशा वेळेस काय होईल? जन्मांतर विषय सो ब्रह्म साक्षात्कार होवे. प्रस्तुत प्रतिबंध आहे तरी पण त्याने काय केलं? श्रवण मनन निधिध्यासन केलं. ते संस्कार त्याच्या अंतःकरणावर राहतात. आणि मग कदाचित भविष्य काळात है की नाही, अन्य जन्मामध्ये जेव्हा ते प्रतिबंध निवृत्त होतात तेव्हा त्याला काय होतं? त्या संस्कार होतेच अगोदर, त्याच्यानुसार ज्ञान होऊन जातं, असा अर्थ आहे. अर्थात प्रतिबंध आहे तोपर्यंत ज्ञान होत नाही, हे तात्पर्य. पूर्वपक्ष काय म्हणला होता की श्रवण मनन करताना तर भरपूर लोक दिसतात, का ज्ञान होत नाही? त्याचं काय उत्तर दिलं? प्रतिबंध. ठीक. अर्थात प्रस्तुत प्रतिबंध के विद्यमान हुए इस पुरुष को जन्मांतर विषय विश्व ब्रह्म साक्षात्कार हो गए. उदाहरण जैसे वामदेवादि कोकू हुआ है. वामदेव मोठे ज्ञानी होऊन गेले, ज्ञान श्रवण मनन भरपूर केलं, ज्ञान होत नव्हतं प्रतिबंध असल्यामुळे. जेव्हा प्रतिबंध निवृत्त झाला तेव्हा त्यांनाही काय झालं? ज्ञान झालं. जैसे वामदेवादि कोकू हुआ है इति. तहा प्रतिबंध युक्त पुरुष को आत्मा की दुर्विज्ञेयता श्रुती स्मृतीने भी कथन करी है. ज्याच्या ठिकाणी प्रतिबंध आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे, दुर्विज्ञेय आहे. ही गोष्ट श्रुती स्मृतीने सुद्धा सांगितलेली आहे. काय आहे ती श्रुती? श्रवणाय अपि बहुभिः यो न लभ्यः यः बहुभिः श्रवणाय अपि न लभ्यः. यह जो आत्मा अनेक लोकांना तर श्रवण करण्यासाठी सुद्धा मिळत नाही, अनेक प्रतिबंध असल्यामुळे. कदाचित एखाद्याला श्रवण करायला भेटला पण प्रतिबंध असेल तर ज्ञान होत नाही. पुढं शृण्वन्तः अपि बहवः यम न विद्युः. श्रवण करतात भरपूर जण, तरी सुद्धा प्रतिबंध असला तर ज्ञान होत नाही. अर्थ यह आत्मा बहुत पुरुषों को तो श्रवण वास्ते भी प्राप्त होता नहीं. त्यांना बिचारांना श्रवण करायलाच भेटत नाही, व्यवहारातच दंग असतात. ठीक. और बहुत पुरुष तो इस आत्मा को श्रवण करते हुए भी, श्रवण करत असून देखील किसी प्रतिबंध के वशते, कोणता तरी प्रतिबंध विद्यमान असल्याने साक्षात्कार करी सकते नाही इति. इसी अर्थ को, हीच गोष्ट भगवंताने सुद्धा सांगितलेली आहे गीतेमध्ये. आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित्. ठीक है ना. हाँ, आश्चर्यवत च एनम अन्य शृणोति, अन्य एनम आश्चर्यवत शृणोति. अन्य कोणी पुरुष एनम या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे सुनतो, ऐकतो. आणि श्रुत्वापि
ऐकून देखील एनम या आत्मतत्वाला कश्चित न एव वेद, कोणी एखादाच जाणतो, सर्व जाणत नाही. श्रुत्वा अपि एनम वेद न च एव कश्चित. लागला अर्थ. इत्यादी स्मृती वचनने भी कथन करे है. या स्मृती वचनाने सुद्धा सांगितलं काय, जर प्रतिबंध विद्यमान असेल तर श्रवण मननादी होऊन सुद्धा, श्रुत्वापि श्रवण मननादी करून सुद्धा तत्वज्ञान होणं अत्यंत दुर्विज्ञेय आहे. लागला अर्थ. पूर्वपक्षाच्या शंकेचं उत्तर दिलं. मग काय शंका होती की श्रवण मननादी पुष्कळ लोक करताना दिसतात, त्यांना तत्वज्ञान झालेलं का दिसत नाही. त्याचं उत्तर काय दिलं, प्रतिबंध असल्यामुळे. प्रतिबंध आहे म्हणून ज्ञान होत नाही, प्रतिबंध निवृत्त होईल तर ज्ञान. मग ते प्रतिबंध कोण, तर सांगितलं काय, जसं प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना हे प्रतिबंध आहेत, त्याप्रमाणे आणखीनही प्रतिबंध आहेत. कोण कोण, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. आणि ते जर असतील तर श्रवणादी साधना करून देखील ज्ञान होत नाही. बरोबर झाला एवढा विचार. आता प्रश्न उपस्थित होतो काय, की भूत प्रतिबंध म्हणजे काय, भावी प्रतिबंध म्हणजे काय, वर्तमान प्रतिबंध म्हणजे काय आहे की नाही. त्या प्रतिबंधाचं स्वरूप आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय पुढे येणार आहे, त्याचा विचार आपण पुढे करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय